नमस्कार, मी पौर्णिमा. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण पंचामृताविषयी जाणून घेणार आहोत. पंच म्हणजे 5 अशा वस्तू ज्या अमृतासमान आहेत, पण या वस्तू जेव्हा एकत्र मिसळल्या जातात तेव्हा खूपच गुणकारी होतात. ही आपली पारंपरिक रेसिपी आहे. जेव्हा आपल्यामध्ये कोणताही सण समारंभ असो, पूजा असो किंवा एखादी धार्मिक विधी असो किंवा आपण देवाला भोग लावण्यासाठी जो प्रसाद बनवला जातो त्याच्यासाठी आपण पंचामृत बनवतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पंचामृत बनवण्याची योग्य शास्त्रोक्त विधी जाणून घेणार आहोत. तसेच पंचामृत सेवन करण्याचे काय काय फायदे आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच पंचामृत कसं सेवन करायचं किंवा कोणी करायचं, किती प्रमाणात करायचं हे देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटन ही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मग चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आयुर्वेदामध्ये पंचामृताविषयी सुंदर असा श्लोक सांगितलेला आहे. पंचामृत दधी क्षीर सीता मधु धृत स्मृत गो दुग्धेन्न व दधींना गो धृतन समिन्मितम गंगा जलेन मधुना युक्त पंचामृत प्रिय. चला तर मग आपण पंचामृत बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे गाईचं दूध. पंचामृतामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू गाईच्या असाव्यात. या दुधाला आपण उकळून थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दही घेणार आहोत. ही खडीसाखर आपण कुटून बारीक करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला हे तूप देखील लागणार आहे व हा मध आहे. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघा. या बाउलमध्ये आपण अर्धा चमच तूप घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 1 चमच मध घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे अर्धा चमच तूप आहे, याच्यामध्ये 1 चमच मध घेणार आहोत. तसेच ही 2 चमच खडीसाखर घेतलेली आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4 चमच दही टाकणार आहोत. व हे सर्व मिक्स करून याच्यामध्ये 8 चमच दूध घेणार आहोत व हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला तुपाच्या दुप्पट मध घ्यायचं आहे, मधाच्या दुप्पट साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या दुप्पट दही घ्यायचं आहे व दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे योग्य असं प्रमाण आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत करण्याचं आहे. हे बनवण्याकरता तुम्ही चांदीचं भांडं वापरू शकता. जर तुमच्याकडे चांदीचं भांडं नसेल तर तुम्ही मातीचं भांडं वापरू शकता किंवा स्टील वापरू शकता किंवा काचेचं भांडं, यापैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता. पण तांब्याचं किंवा पंचधातू अष्टधातू यापैकी कोणतंही भांडं तुम्ही वापरायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये दही वापरलेलं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये दही वापरलं जात नाही. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तूप आणि मध एकत्र घेऊ नये, तर तूप आणि मध आपण विषम पद्धतीने घ्यायचं आहे. ते समप्रमाणात घ्यायचं नाही, हे विषम प्रमाणात घ्यायचं आहे. म्हणूनच आपण अर्धा चमच तुपामध्ये आपण 1 चमच मध मिसळलेला आहे. आता या सर्व पंचामृतावरती आपण तुळशीचं पान देखील ठेवणार आहोत. तुळस ही खूपच गुणकारी आहे. तर अशा पद्धतीने पंचामृत बनवण्याची आपण सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत बघितलेली आहे. पंचामृत बनवणं खूपच सोपं आहे, तसेच त्याचे फायदे देखील अगणित आहेत. आयुर्वेदामध्ये पंचामृत जठराग्नीला वाढवणार आहे, आपली भूक वाढवतो, शरीरात ताकद देतो, तसेच शरीरात त्रिदोष संतुलित करतो, वात कफ पित्त बॅलन्स ठेवतो. याच्यातील दूध व दही हलकेसे कफ वाढवणारे आहेत व वात व पित्ताचं शमन करणारे आहेत. पण मध हा कफाचं शमन करतो. अशा प्रकारे त्रिदोष आपला बॅलन्स होतो. अशा प्रकारे हे इम्युनिटीसाठी आपण वापरू शकतो. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हे आपण वापरू शकतो.
जर तुम्हाला जास्त तहान लागत असेल, थकान जाणवत असेल किंवा कोणत्याही आजारातून उठल्यानंतर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, थकान जाणवत असेल, तर हे एक उत्तम टॉनिक आहे. जर तुम्ही हे पंचामृत लगातार सेवन करत असाल, खूप दिवस सेवन करत असाल किंवा नियमित सेवन करत असाल, तर तुम्हाला हे दीर्घायुष्य देतं, तुमचं आयुष्य वाढवतं, तसेच तुमचं तारुण्य देखील टिकवून ठेवतं. हे आपल्या बुद्धीसाठी, ब्रेनसाठी तसेच आपल्या इमोशनल बॅलन्ससाठी देखील खूपच उपयुक्त आहे. त्वचेच्या सुंदरतेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य सुरळीत चालवण्यासाठी देखील हे पंचामृत खूपच गुणकारी आहे. अशा प्रकारे याचे खूप सारे फायदे आहेत. आता आपण बघणार आहोत हे केव्हा सेवन करायचं. तर हे उत्कृष्ट असं रसायन आहे, ते रसायन काळातच सेवन करायचं आहे, म्हणजे सकाळी उपाशीपोटी आपण याचं सेवन करायचं आहे. हे उपाशीपोटी घेतल्याने लवकर ऑब्झर्व होतं. त्यासाठी तुम्ही सकाळी नाश्ता करायच्या पहिले हे उपाशीपोटी सकाळी घ्यायचं आहे. जर तुम्ही दुसरं कोणतंही रसायन वापरत असाल, जसं कवचप्रश असेल किंवा एखादी हर्बल टी तुम्ही जर सेवन करत असाल, तर त्याच्यानंतर आपल्याला 1 तासांचा गॅप ठेवून हे पंचामृत सेवन करायचं आहे व जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हाच नाश्ता करायचा आहे. म्हणजेच सकाळी उपाशीपोटी आपल्याला या पंचामृताचं सेवन करायचं आहे. पंचामृताचं सेवन कोण करू शकतो, तर 6 महिन्याच्या बाळापासून ते पूर्ण आयुष्यभर, म्हणजेच आपण नियमितपणे पंचामृताचं सेवन करू शकतो. लहान मुलं, स्त्री पुरुष, वयोवृद्ध तसेच गर्भावस्थेत देखील हे पंचामृत आपण सेवन करू शकतो. गर्भावस्थामध्ये होणाऱ्या बाळाची फिजिकल ग्रोथसाठी, इमोशनल ग्रोथसाठी हे एक उत्तम टॉनिक आहे. हे उत्तम औषधी आहे, त्यामुळे पंचामृत कोणीही घेऊ शकतो. डायबेटीसचे पेशंट पण या पंचामृताचं सेवन अवश्य करू शकतात. जर तुमचा डायबेटीस कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही याचं सेवन अवश्य करायचं आहे. पण जर तुमची डायबेटीस कंट्रोलमध्ये नसेल तर तुम्ही याच्यातील खडीसाखर वगळून याचं सेवन करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये आपण मध टाकलेला आहे, पण मध हा आयुर्वेदामध्ये डायबेटीस पेशंटसाठी उत्तम अशी औषधी सांगितलेली आहे. आयुर्वेदामध्ये मध डायबेटीस पेशंटसाठी खूपच गुणकारी औषधी सांगितलेली आहे. मध हा कफ कमी करतो. आयुर्वेदामध्ये डायबेटीसचे सिम्पटम्स कफ वाढल्यामुळे आहेत, त्यामुळे मध हा डायबेटीससाठी खूपच गुणकारी औषध आहे. त्यामुळे फक्त खडीसाखरेला सोडून सर्व वस्तू तुम्ही घेऊ शकता. आता आपण याची मात्रा किती घ्यायची, तर लहान मुलांना 2 ते 3 चमच एवढं द्यायचं आहे आणि मोठ्यांनी 5 ते 6 चमच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरी देखील चालेल, कारण याच्यातील सर्वच वस्तू सेफ आहेत. त्यामुळे ही खूपच उत्तम अशी गुणकारी अशी औषधी आहे. आता आपण हे किती दिवस घ्यायचं, तर हे आपण आयुष्यभर लाईफ टाइम घेऊ शकतो. याचे खूप सारे फायदे आहेत. हे खूपच गुणकारी आहे, शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक, पाचक असं रसायन आहे. हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता का, तर नाही. हे जेव्हा तुम्हाला सेवन करायचं आहे तेव्हा हे ताजं ताजं बनवून याचं सेवन करायचं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही किंवा हे थोड्या काळासाठी स्टोअर देखील करून ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे पंचामृत बनवण्यापासून ते कसं खावं, किती खावं, कोणी खावं, कशा प्रकारे खावं, याची मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.